लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1,500 रुपये दिले म्हणजे लय हुरळून जाऊ नका. या शासनानं तुमच्याच मालकाच्या कष्टाच्या दामाचाच म्हणजेच आज 9,000 रुपये जाणारं सोयाबीन फक्त आणि फक्त आज 38 रुपयांनी घेतलं जात आहे. याची खंत जरा माझ्या सर्व बहिणींनी ठेवा. आणि या सरकारचं नेमकं धोरणच कळत नाही. ह्या सरकारनं जर शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला असता, योग्य सोयाबीन कापसाला योग्य भाव दिला असता, तर तुमचे दाजी खुश झाले असते. तुमचे दाजी खुश झाले असते म्हणजे त्याचा सर्व परिवार खुश झाला असता आणि तुमची बहीण देखील सुखावली असते. पण ह्या सरकारचं धोरण नेमकं कळतच नाही. मित्रांनो, तुम्हाला सोशल मीडियावर सर्व बांधवांना सांगतो, जसं आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षात वाटलेलो आहेत, वेगवेगळ्या पक्षांचं काम करतो, जसं राजकीय नेत्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना तुम्ही ज्या पक्षाचं काम करता, जसं नेत्यांना बोलल्यानंतर तुम्हाला कसा राग येतो, तसंच हे सरकार आपल्या बापाच्या कष्टाच्या घामाशी एवढं खेळतं आहे, याचा राग तुम्हाला का येत नाही? यासाठी तुम्ही सोशल मीडियावर या सरकारशी दोन हात का करत नाहीत? याची खंत जरा मला खूप वाटते अंतःकरणातून. म्हणून माझ्या बांधवांना एकच सांगतो, आपला बाप रात्रीचा दिवस करून शेतीमध्ये घाम गाळून कष्ट करतो आणि रात्रंदिवस घाम गाळल्यानंतर काहीतरी त्याच्या हातात पीक धान्य येतं आणि जेव्हा त्याच्या हाताला जेव्हा त्याच्या घरात येऊन हे धान्य पडतं, तेव्हाच हे शासन बाहेरील देशातून आयात करून ते पीक कडधान्य आपल्या शेतमालाचे भाव पाडतं. याची जरा तुम्हाला खंत वाटली पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपल्यासारखे युवक या सोशल मीडियावर या शेतकरी वर्गासाठी, शेतकऱ्याच्या घामानं गाळलेल्या पिकासाठी आपण बोलत नाहीत, तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना म्हणतो, आपण आपल्या बापाच्या कष्टासाठी जरूर भांडलं पाहिजे, जरूर बोललं पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय जवान, जय किसान.